2022 साली मी इंग्लंडहून भारतात परतलो आणि 1800 किलोमीटर पायी चालण्यासाठी बाहेर पडलो. हातात एक गाडा, त्या गाड्यावरती अन्न, वस्त्र, निवारा यासाठीच्या गोष्टी. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र अशा 4 राज्यात जमिनीवरची परिस्थिती काय? आपण ज्याला भारत बोलतो, तो भूखंड नक्की कसा दिसतो? तिथली लोकं काय करतात? हे समजून घ्यायला. जा जरा पूर्वेकडे हे याच पायी प्रवासावर आधारित पुस्तक आहे. आपल्या देशातला मीडिया, राजकारणी जरी द्वेष पसरवत असले, तरी गावागावातून पसरलेलं प्रेमच भारताला जोडून ठेवताना दिसलं. या प्रवासात मी पाहिलेली विषमता, शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था पाहून जरा संताप आला, पण त्यातून काय बदल करता येईल, काहीतरी करू शकतोय याची इच्छा पण निर्माण झाली. भारताचा खरा भूमिपुत्र इथला आदिवासी समाज मी हरवलेला पाहिला. त्याचा इतिहास, त्याच्या जागा त्याच्याकडून हिसकावून घेतल्यामुळे त्याला हतबल होऊन दारूच्या आहारी गेलेलं पाहिलं. शहरात वाढल्याने माझं आयुष्य फार वेगळं होतं. पण या पदयात्रेत रोज नवीन-नवीन माणसं आणि रोज नवीन-नवीन जागा बघत गेलो. यातून नवीन काहीतरी शिकायला मिळालं आणि म्हणूनच आज जे काही करतोय ते त्याच्यातनंच घडत जातंय.